अरे आकाराला येते माती दगडात बसे मूर्ती, आकाराला येते माती दगडात बसे मूर्ती. हे देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती, देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती. हा हसे देव पुसे देव म्हणे कुठे शोधितो, मनामध्ये रायतो अंतरंगी रमतो. गमले हे तिला तिनं मानसाला पूजले, हे गमले हे तिला तिनं मानसाला पूजले. मनामध्ये जपे भाव तू सुशीलचा देव, 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 तू सुशीलचा देव. मी सांगतोय पुढे येऊ नको, पुढे येऊ नको, पुढे येऊ नको. आणि तिचं काहीच बिघडणार नाही. उलट तूच तुझ्या विरुद्ध एक नवीन क्रांतिकारी जन्माला घातलायस, कळलं? आमच्या रायबाचा जीव मात्र धोके. अहो तू गप्प बस, तुला काही कळत नाही. मी सांगते, हा मुलीची सावलीही पडता नये रायबावर. मी घेतो. अहो अहो कावेरी ताई, असं करू नका. कावेरी, अहो अशी कशी जाईल ती? लग्न झाले आहे आता तिचे. हो ना, मी सुशीलेला नाही घेऊन जाऊ शकतो परत. मी कसं नाही घेऊन जात ना ते पाहतेच मी. हे बघा, काही झालं तरी बेहत्तर, पण त्या मुलीला मी रायबाच्या सावलीशी उभं राहू द्यायचं नाही म्हणजे नाही. मी हात सोडते कावेरी ताई तुमच्या पुढे. अहो मुलीचं सासर हेच तिचं घर असतं. ती माझ्या सुशीलेला माघारी नाही घेऊन जाऊ शकत. ती आपली रीत नाही, धर्म नाही. आई काय म्हणताय त्या? मी काय केले आहे? रायबाची ही अवस्था तुझ्यामुळे. एक क्षणही थांबायचं नाहीयेस. मी इथून बाहेर हो. ठीक आहे, मी जाईल. सुशीला नाही बाळा, असं नाही बोलायचं. असं नाही बोलायचं. अगं आता हेच तुझं घर आहे बाळा. तुझ्या आई वडिलांचं घर तुझं घर नाही. हा, इथेच राहावं लागेल. मी नाही घेऊन जाऊ शकत तुला. अगं पण आई खोटं बोलताय. काय बोललीस? काय बोललीस? मी खोटं बोलतेय? मी थांबा म्हणतो. काय करताय तुम्ही? पास झाले आता. तिथे माझ्या मुलाच्या जीवावर बेतले आणि तुम्ही लक्ष्मीबाई तुम्ही जा. ऐकलात ना? जा. सुशीले बाळा, मी निघते. हा, स्वतःची काळजी घे आणि जावयाची सुद्धा.
येते हा मी. आई, लक्ष्मीबाई, आई, सुशिले, आई, सुशिले, 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 माझं बाळ ग ते. सुशिला, आई मला सोडून जाऊ नकोस ग. मी येते तुझ्या बरोबर. मला सोडून जाऊ नकोस. नाही ग बाळा, नाही. मला अशी भावनेत नको अडकूस बाळा. हे आता ओढे नाही. मी तुला नाही घेऊन जाऊ शकत ग. असे कसे गाई? असेच असते ग सुशिले. आई नाही ग, नको जाऊ. मी येते. मला सोडून जाऊ नकोस आहे. कळत नाही का तूस? हे वागणे योग्य नाही. तिथे तुझा नवरा मरणासन्न अवस्थेत आहे. तुला त्याच्या जवळ राहायला हवे, त्याची सेवा करायला हवी. ते सोडून तुला माझ्या बरोबर यायचे. हे वागणे योग्य नाही. का कळत नाहीये तुला? अगं पण रायबा, यापुढे जावयाला नावानी संबोधायचे नाही. कळलं तुला? कळलं तुला? सुशिले, सुशिले, बाळ, आता कसं सांगू मी तुला? हे बघ, हे बघ, आता आता हेच तुझे घर आहे बाळा. आणि असं वागणं योग्य नाही. हा, हे बघ, आता आपल्या घराण्याची लास तुझ्याच हातात आहे. हा, तुझे तुझे लग्न झाले सुशिला. अगं रायबा तुझा नवरा आहे. नवरा देवा समान असतो ग. त्याची सेवा करावी. मला माहितीये तुझ्या बाबतीत जे काही घडले ते खूप भयंकर आहे ग. खूप भयंकर आहे बाळा. कुणाच्याही बाबतीत असे घडू नये. पण ठीक आहे, जे घडलं ते घडलं. आलेल्या प्रसंगाला धीराने सामोरं जाणं हे स्त्रीचं कर्तव्य आहे. तेव्हा तेव्हा तू सुद्धा असा आतताईपणा करू नकोस बाळा. आलेल्या प्रसंगाला धीराने सामोरी जा. स्वतःला सिद्ध कर. तू सुशील आहेस. तुझ्या बाबांची लाडकी लेक, हो ना? आणि बघ, तू जर अशी कोलमडलीस तर आम्ही काय करायचं ग? ते काही नाही. आता अजिबात रडायचं नाही. हा, तू जा, परत जा बघू घरी. असे आशीर्वाद
तुझ्या कायम पाठीशी आहेत बाळा. जाणी माझी बाळ. आई आई थांब. आई आई थांब ना ग. आई मला सोडून जाऊ नकोस. आई आई थांब. आई मला सोडून जाऊ नकोस. आई 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 थांब. काय झाले? कसा आहे रायबा? अजून शुद्ध आली नाही, पण येईल असं वैद्यबुवा म्हणाली. हो, चाललात कुठे? काय झाले? सुशीला ठीक आहे ना? हो हो. हे बघा, आपल्या मुलीचा विवाह झाले, मान्य आहे. अशुभही घडली. रायबाची ही अवस्था वाईट. होईल सगळे. बघा, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. हो, असं बोलून काही होतं का? ज्याचं जळतं त्यालाच कळतं. आज मुलीला बोल लागला हो सासरी. त्या कावेरी ताई नाही ते बोलल्या, पण काय करावे, सगळं निमूटपणे सहन करावं लागतं. चूक आपलीच आहे ना. आपली आपली कशी काय चूक? तो क्रांतिकारक कुणाच्या ओळखीचा होता? तुमच्याच ना. तरी मी तुम्हाला सांगत होते की असं सगळं नका करू, पण तुम्ही माझं कसले ऐकताय? आणि तू सुद्धा मीला नेमका ऐका वेळी उपटला. अगं बाई, माझ्या देवा, मला सांगा, त्या क्रांतिकारकाला कोणी बोलवले होते? मी बोलावले नव्हते. मग तो आयत्या वेळी लग्नाला कसा आला? मी कळवलं. काय? अहो, आधी लखोटा आला होता. सुशिलेचा विवाह जर फसवणुकीने होत असेल तर तो आपण होऊ द्यायचा नाही. मी सोडवेन तिला, आणि म्हणूनच मी त्यांची वाट पाहत होतो. आणि लक्ष्मीबाई, तुम्ही आधीपासूनच जाणता की हा विवाह मला मान्य नाही. सदाशिव भाऊंना यायला थोडा उशीरच झाला आणि सगळेच बिघडले. हो, काय केलं ते? असं कोणी वागतं का? स्वतःच्या मुलीच्या लग्नाला कोणी क्रांतिकारकाला बोलवतं का? बाई बाई बाई, का वागला तसं? का पोरीच्या आयुष्याची माती केली? आता कुंपणाने शेत खाल्लं तर दात तरी कोणाकडे मागायची? हो, असं काय म्हणताय तू? आता मला माहित होतं का रायबाचं असं काय होईल? होतं की त्या अधिकाऱ्याला. अहो, पण हे सगळं महत्वाचं होतं का? त्या अधिकाराला निपटवण्याचा बेत आखला, तोही स्वतःच्या मुलीच्या लग्नात. तसे नव्हे ग. मला वाटले होते की सुशिलेचे लग्न थांबेल आणि सुशिलेची या खोट्या नात्यातून सुटका तरी होईल. अहो,
सुशीलचा देव तू सुशीलचा देव. अहो एवढंच होतं तर मग करायचंच नव्हतं ना लग्न. ठेवायचं होतं आपल्या लाडक्या लेकीला कायम माहेरी. नाहीतरी आता काय होणार आहे सासरी कुणाच ठाऊक. आधीच सासर म्हणजे पोरीसाठी तारेवरची कसरत असते. त्यातून तुम्ही हे सगळं करून ठेवलं. तर माझ्या पोरीला आयुष्यभर टोमण्याने बोलणे खावी लागली. आताच माझ्या समोर किती बोलल्या ते तिला. अहो घरातून हाकलूनच दिलं होतं. काय सांगते काय तुम्हाला. मी समजावलं पुरीला. बाई गं आता हेच तुझं घर आहे म्हणून. अहो तुम्ही कुठे निघालात आता. अहो काय विचारते मी. ते म्हणजे सुशिलेला आणायला जातो. अरे बाहेर काढायला रस्त्यावर पडली नाही माझी मुलगी. आत्ताच्या आत्ता जातो आणि आणतो तिला. अहो ती आता सासरी गेली. आपण तिला असं नाही आणू शकत. असं कसं. सासरी गेली म्हणजे माहेर सुटत नाही. हे तिचं घर आहे आणि ती केव्हाही येऊ शकते. आणि मी खमका आहे. नाही आत्ता जातो तिला नाही आणायला. मी तुम्हाला नाही जाऊ देणार. बघ लक्ष्मी माझी वाट सोड. मी तुम्हाला नाही जाऊ देणार. लक्ष्मी मला अडवू नको. मी तुमची वाट अडवणार. तुम्हाला तुम्ही नाही अडवू जाऊ नका मला सांगतो. देणार. नाही जाऊ देणार. लक्ष्मी ऐका. लक्ष्मी माझ्या पोरीचं साधन सोडू नका. माझी शपथ आहे तुम्हाला. तुम्ही जरासा निघून गेलात ना तर मी पाण्याचं थेंब मला स्पर्श करणार नाही घेणार. स्पर्श करणार. सुशीलचा देव तू सुशीलचा देव. लक्ष्मी का ग अशी शपथ खाते. का असं करते. त्याच्याच मुलीशी वैर्यासारखं का ग वागते. अहो रीत भातच आहे तशी. बस कर आता. शिले, माफ कर ग मला. माफ कर. या शब्दात अडकलोय. मी तुझ्या मदतीला नाही येऊ शकत ग. नाही येऊ शकत. परमेश्वरा सर्वमंगल मांगल्ये शिवे
सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वमंगल मांगल्ये। शिले शिले ओ बाई 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 नको उगीच माझ्यामुळे तुमच्यात भांडणं नको. मी जाते कशी? कावेरी तुला सांगितलं ना तू जायचं नाहीस. अहो अन्नपूर्णाबाई ह्या सुशिलेला इथून जायला सांगा, नाहीतर तुम्हीही चालत्या व्हा तिच्या बरोबर, कळले?